नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सलाम नमस्ते या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 12वा शिकणार आहोत। या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। आपण पाठाच्या माध्यमातून पाहूया की शेखच्या बहिणीचे म्हणजे झुबेदाचे ऑपरेशन झाले की नाही। लेखिकेने जी मदत केली होती त्या मदतीचा उपयोग खरोखर शेखला कितपत झाला हे आपण पाठाच्या पुढच्या परिच्छेदांमधून जाणून घेऊया। लेखिकेकडून अर्थात त्यांच्या फाउंडेशन कडून मदत मिळाल्यानंतर शेख लेखिकेला म्हणतात की मला तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील अशी आशा नव्हती। तुम्ही माझ्या संकटात आपला माणूस समजून मदतीला धावून आला आहात। आणि हे जेव्हा बोलणं लेखिकेने ऐकलं तेव्हा लेखिका म्हणतात की असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही। जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच, पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत। बघा आता लेखिका इथे सांगत आहेत की नेहमी अशा संस्थेमध्ये लोक येत असतात वरचेवर त्यांना मदत मिळण्यासाठी। ते लेखिकेला नेहमी असं काही ना काही बोलत असतात आणि मदत मिळाल्यानंतर तेवढ्यापुरता सुद्धा ते त्यांना थँक्स वगैरे म्हणतात, तुमच्याकडनं मदत मिळाली वगैरे असं बऱ्याचशा गोष्टी नेहमी बोलत असतात। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची सवय लेखिकेला झालं होतं, म्हणून लेखिका सांगतात की ह्या सगळ्या गोष्टी मी मनावर घेतल्या नाही, कारण की सगळे लोक त्यांना असंच म्हणत असतात। आणि पण त्यांची गरज संपली, त्यांच्या संकटातून मुक्त झाली की मग हीच लोक त्यांच्याबरोबर लेखिकेबरोबर किंवा ज्या लेखिका सांगतात की सेवाभावी संस्थेतून मदत मिळाल्यानंतर सगळेच लोक त्यांना अशा पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त करून दाखवायच्या। संकटातून मुक्तता झाली की पण तेच लोक बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत। असेच काही दिवस लोटले। ऑपरेशन व्यवस्थित पार पाडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता। मग बघा आता लेखिका सांगत आहेत की ही मदत मिळाल्यानंतर मग शेख आणि त्यांची गाठभेट झाली नव्हती, पण शेखने त्यांच्या बहिणीचे अर्थात झुबेदाचे ऑपरेशन व्यवस्थित झाले असा निरोप लेखिकेच्या ऑफिसमध्ये पाठवलेला होता। त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही। आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं। आता बरेच दिवसाचा कालावधी निघून जातो, लेखिकेचा आणि शेखचा तसा काही संपर्क नंतर येत नाही, त्यामुळे दोघांनाही एकमेकांबद्दल काही माहिती मिळत नाही। पण पुढे लेखिका म्हणतात की एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला। आता बघा खूप दिवस होऊन जातात आणि अचानक एक दिवस काय होतं की सकाळीच शेख लेखिकेच्या सेवाभावी संस्थेच्या ऑफिसामध्ये रिसेप्शनिस्टच्या काउंटरजवळ उभे असलेले पाहायला मिळतात आणि त्याच्याबरोबर 4 वर्षाची छोटी मुलगी पण होती। तिच्या अंगात साधाच सुती फ्रॉक होता, पण झालरी बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला होता। तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधली होती। पोनीटेल म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये बो म्हणतो की रबर अडकवून बो बांधले जातात। लहान मुलांना अधिकतर असे पोनीटेल बांधले जातात। मग आता बघा जेव्हा झुबेदाच्या ऑपरेशन नंतर लेखिकेचं आणि शेखचं असं वार्तालाप झालेली नव्हती किंवा एकमेकांना ते भेटले नव्हते किंवा तो ऑफिसमध्ये सुद्धा आलेला नव्हता आणि अचानक खूप दिवसानंतर एका लहान मुलीबरोबर ते लेखिकेच्या ऑफिसमध्ये शेख येतो आणि लेखिका त्यांना पाहते। शेखचा चेहरा दुःखी दिसत होता। काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? आता लेखिका अचानक तो आल्यामुळे थोडं त्यांना आश्चर्य वाटतं आणि विचारतात, त्याची चौकशी करतात, तू कसा आहेस? तुला कोणी म्हणजे ऑफिसमध्ये बोलवलं होतं का? कोणी तुला अपॉइंटमेंट वगैरे दिलेली होती का? तेव्हा शेख म्हणतो, सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वीच झुबेदा गेली। आता बघा त्याने काय सांगितलेलं आहे की तो लेखिकेची माफी मागतो आणि सांगतो की 2 आठवड्यापूर्वीच त्याची बहीण झुबेदा हिचा मृत्यू झालेला आहे हे लेखिकेला शेख सांगतो। तुम्ही तिला इतकी मदत केली पण तिचं नशीबच खोटं।
खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होतीची, पण अल्लानं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय ही तबस्सुम. आता बघा इथे शेख त्याच्या बहिणीचं पण वर्णन करत आहेत की जी तुम्ही आर्थिक मदत जुबेदाच्या ऑपरेशनसाठी केलेली होती आणि एवढ्या मदत झाल्यानंतर सुद्धा आर्थिक जे संकट होतं ते टळलं होतं. म्हणजे ऑपरेशनसाठी लागणारी पूर्ण पैशांची व्यवस्था झालेली होती, पण तरीही पण जुबेदा काही वाचू शकली नाही. आणि ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा ती घरी येते तेव्हा शेख सांगतो की जुबेदाला तुम्हाला भेटायची इच्छा होती, पण देवाने, अल्लाने म्हणजेच काय ईश्वराने तिला नेलं, म्हणजेच तिचं निधन होतं. आणि मग आता तो सांगत आहे, शेख सांगत आहेत की ती येऊन भेटू शकली नाही, म्हणजे जुबेदा येऊन लेखिकेला भेटू शकली नाही, पण शेख हे ना जुबेदाच्या मुलीला घेऊन येतात आणि त्या जुबेदाच्या मुलीचं नाव काय आहे, तो तबस्सुम. मी तबस्सुमकडे पाहिलं. हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं, बिचारी बावरली होती. आता बघा जी तबस्सुम होती ती खूप लहान मुलगी होती आणि जेव्हा ती पहिल्यांदा ऑफिसमध्ये आलेली असेल त्यामुळे तिला सगळे अनोळखी वाटत होते आणि एवढं मोठ्या ऑफिसमध्ये ती याच्या आधी गेली नसेल, त्यामुळे थोडी ती कावरी बावरी झालेली होती. त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती. आता बघा लेखिकेचं इथे आपल्याला लेखिकांच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल सहानुभूती नेहमीच आहे असं आपल्याला जाणवतं ह्या परिच्छेदमधून. तर इथे आपल्याला लेखिका सुधा मूर्ती यांच्या गुण वैशिष्ट्याचं किंवा गुण विशेषतांचं इथे लेखिकेने स्वतःच परिचय करून दिलेला आहे की जेव्हा तबस्सुमकडे त्या पाहतात तर त्यांना ती अनाथ वाटते, कारण की आता भलेही ती मामाकडे राहत असली तरी शेवटी आई वडील आणि मामा याच्यामध्ये फरक असतो की जे प्रेम आई वडील मुलांना नाही देऊ शकत, ते कितीही इतर पालकांनी द्यायचा प्रयत्न केला तरी आई वडिलांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. आणि ज्या मुलांना आई वडील नसतात त्या मुलांना अधिकतर अनाथ असं म्हटलं जातं. आणि मग जेव्हा लेखिकेला त्या तबस्सुमकडे पाहतात तर तिच्याकडे पाहून फार वाईट वाटतं आणि त्या विचार करतात की तिलाही ह्या गोष्टीची कल्पना नसेल की पुढे तिच्या नशिबामध्ये अजून काय लिहून ठेवलेलं आहे की इतक्या लहान वयामध्ये वडिलांचं पण मृत्यू झालेला होता आणि त्याच्यात आईसुद्धा वारली होती. त्यामुळे खूप लहान वयामध्ये आई वडिलांच्या प्रेमापासून ती परकी झालेली होती आणि त्यामुळे लेखिका इथे म्हणतात की आपल्या नशिबात पुढे काय वाढवून ठेवलेले याची कल्पना त्या एवढीशा मुलीला नव्हती. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो. त्याबरोबर त्या पोरीने आपले एवलेसे हात उचलून मला सलाम केला. आता बघा सलाम म्हणजेच काय, नमस्ते किंवा आपण नमस्कार म्हणतो की नाही. जे आताच्या नवीन युगामध्ये आपण हॅलो वगैरे करतो की नाही, हॅलो वगैरे हाय वगैरे असं हात करून वगैरे आपण करतो, पण पूर्वीच्या काळामध्ये एकमेकांना भेटल्यानंतर हात जोडून सलाम किंवा नमस्ते नमस्कार असं म्हटलं जायचं. तर मग इथे जेव्हा शेखने पहिल्यांदा जुबेदाच्या मुलीला म्हणजेच तबस्सुमला मॅडमकडे घेऊन जातात तर ते सुरुवातीला पहिल्या भेट असते, त्यामुळे ते तिला सलाम करायला सांगतात, म्हणजेच नमस्कार करायला सांगतात. त्यावेळेस लेखिका म्हणते की माझ्या तोंडून शब्द फुटेना. मग त्यावेळेस त्यांचं हृदय मन जरा थोडं गहिवरून आलं होतं, त्यांना फार वाईट वाटत होतं, दुःख झालं होतं तिच्या ह्या निरागसपणेला आणि तिच्या ह्या एवढ्या लहान वयामध्ये तिच्या आईवडिलांपासून ती एकटी पडली होती किंवा अनाथ झालेली होती. त्यामुळे लेखिकेला थोडं वाईट वाटत होतं. शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं. आता शेखला सुद्धा फार वाईट वाटत होतं की त्यांच्या बहिणीचं मृत्यू झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांना रडायला येत होतं. मग त्यांनी त्यावेळेस त्यांच्या खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम हे तुमच्यासाठी आहे, जुबेदाने पाठवले, मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हां. आता त्यांनी एक पाकिट काढून दिलं, लिफाफा आपण त्याला म्हणू शकतो. तर लिफाफा लेखिकेकडे देत ते सॉरी म्हणतात की मला हे आणून द्यायला तुम्हाला उशीर झालेला आहे, जुबेदाने हे तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. बघा इथे ह्या चित्रामध्ये एवढीशी ती मुलगी लेखिकेला सलाम करत आहे ते आपल्याला दिसत आहे. तर याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की
ह्या मुलीकडे पाहून लेखिकेला का गहीवरून आलेलं असेल. मी तो लिफाफा उघडला. आत 3,000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही 50,000 दिले होते, पण झुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47,000च खर्च आला. आपण आता यातून काही वाचत नाही. हे जेव्हा झुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमना परत करू. निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील. एखादा नशीबवान असेल, त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण. तर बघा, ह्या संवादातून आपल्याला शेख आणि त्यांची बहीण झुबेदा यांचा प्रामाणिकपणा हा गुण नक्कीच इथे पाहायला मिळत आहे, की लेखिकेने त्यांना 50,000 रुपये लेखिकेच्या स्थायी संस्थेमार्फत सेवाभावी संस्थेमार्फत लेखिकेने 50,000 रुपये दिलेले होते. पण झुबेदाच्या ऑपरेशनसाठी जो काही सगळा खर्च झाला होता तो 47,000च आला होता आणि त्याच्यातून 50,000मधून 3,000 रुपये उरले होते. जर झुबेदा किंवा शेख यांनी ठरवले असते तर ते 3,000 रुपये त्यांच्याकडे ठेवून घेतले असते. 3,000 काही एवढी मोठी रक्कम नव्हती. पण ज्या गोष्टीसाठी पैसे दिलेले होते त्या गोष्टीसाठीच पैसे खर्च करायचे आणि जे कर्ज आपण घेतलेलं आहे ते वेळच्या वेळ आपण पूर्ण केले पाहिजे, ही भावना आपल्याला इथे पाहायला मिळते, ज्याच्यातून आपल्याला झुबेदा आणि शेख ह्या दोघांचा प्रामाणिकपणा पाहायला मिळतो. की 3,000 रुपये त्यांनी नसते दिले तरी लेखिकेला माहितीही पडलं नसतं, पण त्यांनी ते 3,000 रुपये पुन्हा लेखिकेला दिले, जेणेकरून त्या 3,000मधून कोणी एखाद्या गरजूवंताला त्याची गरज जर असेल तर त्याला नक्कीच त्या पैशांचा उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून शेखने ते पैसे लेखिकेला आणून दिले. आणि शेखची बहीण सुद्धा काय म्हणते की हे पैसे मॅडमला परत करून दे. निदान आता माझ्या झुबेदाला आता जाणीव झाली होती की आता किती खर्च केला तरी ती ह्या मोठ्या संकटातून वाचू शकणार नाही, म्हणून ती म्हणते की निदान दुसऱ्या कोणाच्या तरी हे पैसे उपयोगी पडतील आणि जर तो नशीबवान असेल तर नक्कीच त्याचा जीव वाचेल. आणि म्हणून त्यांनी ते पैसे आपल्या स्वतःकडे ठेवून खर्च नको व्हायला किंवा वाया नको जायला म्हणून तिने पुन्हा ते लेखिकेला परत करण्याचा निश्चय केला होता. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी. लेखिका पुढे म्हणतात की माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं. मी झुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्याविषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले. तर या परिच्छेदातून आपल्याला काय समजतं की आपण नेहमी उसने घेतलेल्या पैशांच्या व्यवहारात अत्यंत काटेकोरपणे असले पाहिजे. खर्च भागवल्यानंतर किंवा आपला खर्च पूर्ण झाल्यानंतर किंवा ज्या उद्देशासाठी आपण पैसे घेतलेत ते पैसे किंवा ते संकट आपलं पूर्ण झाल्यानंतर आपण घेतलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत. तसेच सहज आणि फुकट पैसे मिळाले म्हणून त्याची उधळपट्टी सुद्धा नाही केली पाहिजे. आपण ज्या हेतूसाठी आपण पैसे घेतो तो हेतू साध्य केला पाहिजे आणि जेव्हा तो हेतू आपला सफल होतो तेव्हा ते आपण घेतलेले ज्या काही गोष्टी असतात त्या आपण नेहमी त्याच्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे. तर ह्या परिच्छेदातून आपल्याला हे शिकायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पाठाच्या माध्यमातून 3 वेगवेगळ्या व्यक्तिरेखांची माहिती जाणून घेतली. पहिली व्यक्तिरेखा म्हणजेच स्वतः लेखिका, ज्या सेवाभावी संस्थेसाठी कार्यरत करत असताना त्यांच्या मनात इतरांबद्दल अपार सहानुभूती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण शेख आणि त्याची बहीण झुबेदा यांचा कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा ह्या आणि सचोटीने वागणे हे गुण विशेष आपल्याला ह्या परिच्छेदांमधून किंवा ह्या पाठाच्या माध्यमातून आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. आता पुढे लेखिका आणि शेख यांच्यामध्ये काय संवाद होतो हे आपण अभ्यासणार आहोत, परंतु पाठाच्या पुढील भागात. धन्यवाद.